माझं नाव डॉक्टर कुणाल खरात, मी MIMचा कॉर्प मेंबर नगरसेवक आहे. आणि आम्ही या ठिकाणी माझे जवळजवळ माझे ड्रायव्हर जे होते ते या ठिकाणी 2 तासापासून या लाईनीमध्ये उभे होते. आपण एक ठिकाणी बघत आहात की आपले देशाचे शेठ मोदी शेठ हे पूर्ण विदेशामध्ये फिरत आहेत, फ्लाईटमध्ये फिरत आहेत, AC मध्ये फिरत आहेत. आणि आपली जी गोरगरीब जनता जी आहे महाराष्ट्रातली देशातली, आपण बघत आहात की लाईन जवळजवळ 1-1 किलोमीटरपर्यंत लाईन आहे. आणि मोदींना माझं एक म्हणणं आहे की आपण देशात फिरा, देशाचं काम करा, विदेशात फिरा, परंतु लोकांना जे प्रॉब्लेम होते त्याच्याकडे लक्ष द्या. आपण एकीकडे नीटचे पेपर या ठिकाणी फोडण्याचं काम हे गव्हर्नमेंट करत आहे. आज त्याच्यानंतर आज महागाई वाढलेली आहे, त्याच्यानंतर आज पेट्रोल सुद्धा दर वाढलेले आहे, डिझेलचे दर वाढलेले आहे, गॅसचे दर वाढलेले आहे. आणि आपल्याला या ठिकाणी म्हणजे आपल्याला या ठिकाणी चुकून या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं करा, कसं राहायचं राहा, किडे मकोडे सारखी जिंदगी आपली लाईफ आपली या ठिकाणी झालेलं आहे, या मोदी सरकारमुळे झालेलं आहे. आपण बघत आहात की 2-2, 3-3 तासापासून या ठिकाणी लोक लाईनीमध्ये उभा आहेत. याचा जबाबदार कोण असणार आहे? मोदी साहेब, तुम्ही लोकांना मेलोडी वाटता, त्या मेलोडीला तुम्ही मेलोडी दिली, पण आमच्या लोकांना स्वतः चॉकलेट तर द्या, डिझेल तर द्या, पेट्रोल तर द्या. किती वाजले MIMची काय भूमिका आहे या सगळ्या? आता या ठिकाणी बघा 1:15 या ठिकाणी वाजलेला आहे, 1:18 या ठिकाणी झालेले आहेत. आताही असं वाटतं की आम्ही संध्याकाळी 7 वाजले असं वाटतं आम्हाला, कारण की जर आपण क्रांती चौकचा एरिया बघितला की तो 12 नंतर सामसून होतो. पण आता तुम्ही थोडं कॅमेरा तिकडे घ्या आणि या पेट्रोल पंपकडे एकदा दाखवा सगळ्या लोकांना की आज 1:15 वाजे 1:15 वाजेपर्यंत हजारो संख्येने लोक या ठिकाणी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी आलेले आहेत. यांची दशा, यांची दुर्दशा जर कोणामुळे झाली असेल तर मोदी सरकारच्या या वाईट आणि प्रवृत्तीमुळे झालेले, त्यांच्या फॉरेन पॉलिसीमुळे झालेले, असं मला या ठिकाणी वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.